श्रीनगर दाखवणे. सर्वज्ञ आता सिन्नर या शहरामध्ये राजाचा प्रवेश करत आहे. रस्त्याने विजय करत असताना पहे पश्चिमे माथ्यावर गोसावी उभे राहिलेले आहे. बैसा आडवांगोनी बडवे वृक्ष देवळाचे कर स्वामींच्या आडबाजूला बैसांनी पाहिले आणि बैसा विचारते बाबा कोणी केलं? सर्वजण म्हणतात की श्रीनगर एक सिंगणराय राज्य करीत होता. सिंगणाचा सिंगणदेव हे जे घराण आहे ते राज्य घराण आहे. सिंगण मग सिंधिया मोठे मोठे घराणे राज्य करतात महाराष्ट्र. सिंघणी घराण्याचा राजा किती आहे ते हस्तीचे किंका घोड्याचे हिसकार निषादाचे नाम आणि माणसांचा गजर हे 3 प्रकार सर्वज्ञांनी सांगितले. हस्तीचा किंकाट होत असतो, घोड्याचा किंकाळी फोडत नसतो, घोडा हिसकार करतो म्हणजे निषाद असतात त्याचे नाव सांगितलं. निषादराज कुठे होता बघा? निषादराज रामायणात निषादराज असे ज्यांनी रामाना बरेच प्रकारचं सहकार्य केलेलं आहे असा तो निषादराज. तिथेला आईप्रमाणे सांभाळून रक्षण केलेलं निषाद राजामध्ये रामाचं वनवासामध्ये त्याला निषाद म्हणायचे. निषाद वेगळे तर निशाणाचे नाद आहे. वेगवेगळे स्वर निघतात, कोण आलं की वेगळा असतो, शत्रू आले की वेगळा, नगाडे वाजवायचे, देशावर संकट मिटिंग बोलवायची तर नगाडे वाजवायचे. पूर्वीच्या काळात घंटी मार्गात घंटी वाजवतात, पायाला 1 ठोका, पोटीचे 3 ठोके, अभ्यासात आलं की 2 ठोके भेट कळायला असं संकेत राहतात पूर्वीच्या काळामध्ये. आज पंगत असेल तर 4 ठोके, पंगत नसेल तर 1 ठोका. दुपारी पोटीच्या घंटीला 2 घंटी वाजवायची, आता नाद म्हणतात. असे बरेचसे नाद असतात. ते नाद ऐकू यायला लागले आणि माणसांचा झटपट, माणसांचा नाद नाही, माणसांचा झटपट गगंबू कायसा शब्द बाबा गगंबू कायसा गोंधळ बजबज होईल. काय बजबज करता? गजबज शब्द छान येतात चरित्रामध्ये, है ना. ऐसा बोभाट कानी पडिला तिथे मग नगराजवळ पाचले, तेथून श्रीनगरीची कळत घेतली. सर्वज्ञ बाई हे देखील एक श्रीनगर. सर्वज्ञ ही पाहतात, बैसांना बोटाने दाखवतात. आता ज्या नगरावर सर्वज्ञांची कृपा व्यक्ती आहे, प्रत्येक आवाजावर तिथल्या बारीक गोष्टीवर मनोधर्म आहे सर्वज्ञ. तो सिंहणाचा राजा
तसं असेल ना कन्वेचा स्वामीच्या नगराचं वर्णन करावं असं एवढं वर्णन कुठं केलं नाही ठीक आहे. आणि बाईचा आपण खुश झाला आणि मग सर्वज्ञ म्हणतात बाई मी देखील नगर मग भक्तिजनाचे म्हणितले स्वामी भक्तिजनांना पुन्हा प्रश्न विचारायचा पहा पहागा मारे श्रीनगर देवळाचे कर घोड्याचे इतिसायचे ऐकती नगरापाशी देखी ठाई गोसाळ्याची नाही असं झाले स्थान नाही शोधलं पाहिजे ते नगर तसंच आहे ना विशी असं नाही तेथून गोसाळी दक्षिणाचे बिडारा पाठव दखला मोठा आहे भिल्ल मग पाहायला बिडार कुठे घ्यायचे ठिकाण सहा माणूस पाठवतो पुढं माणूस कुशळ दसले गेलेले आहेत भिलमठ पाहून आला गोसाळा आपला सांगितलं जी भिलमठ दोन्ही असते तरी भिल्लमठाहून भिल्लमठी बळी शेवाडी बाहेरी बळी पतीचा असे दोन भिल्लमठ आहेत तो मोठा भिल्लमठ आहे तो सुंदर आहे ना तिथे पतीचा आहे म्हणजे आपल्या जो पैसे पाहिजे तुमची सोय मिळाली आमची सोय आहे आणि मग सर्वज्ञ त्या भिल्लमठाची दिली हा सिंहनाचा राजा भिल्ल राजा भिल्लम असं त्याचं नाव आहे भिल्लमठी काय म्हणत श्रीनगरी भिल्लमठी अवस्था मग भैमाईन भट्ट आपल्याला समजावून सांगतात की जिथे जे उद्धरणाच्या कार्याला किंवा परमार्गाला असणारी सगळी मंडळी पहिल्या दिवशी पहिली भेट सर्वांची तिथंच होते महत्वाच्या व्यक्ती तिथे सर्वज्ञ आणि इथून खरा जीवोद्धरणाचा खरा प्रारंभ अधिकाऱ्यांना बोलवणे भेटणे संवाद साधणे मग त्या मदंबास असेल किंवा एका भटवा जाधव सर्वज्ञानाचा वेगळ्या प्रसन्न मनोधर्माने तिथं अवस्थान करायचं असं कोणी कोणाच्या घरी जाऊन राहत नाही उद्देश व्यतिरिक्त राहतं आता उद्देश वाईट असतो कोणाचा चांगला असतो कोणाचा देखावाचा असतो नुसता टाइमपास सर्वज्ञांचा असता तसं नाही आमचं कौनाचं ते मायेला सांगितलं नाही की नाही बघ असा असं नियोजन आहे संयोग योग आहे मायेला आदेश दिला ते चिंतन घेऊन सर्वज्ञ प्रवेश करतात भगवाना बोलव चाल आता सर्वज्ञ खऱ्या अर्थाने जीवोद्धरणाला सुरुवात करतो त्या मठामध्ये मठाचं वर्णन नाही भट्ट सांगतात की नगरात खंडवतल्या सोबारी मठ मंडळ अवलौकिक गोसाळी भिल्लमठाची देखील सगळं अवलोकन तेथे चौकी आसन झाले दुपारचा पूजावसर झाला वेळचा पूजावसर झाला वेळ झाली आणि भिल्लमठी अवस्था 10 मास एक वर्ष जवळजवळ 10 महिने आणि मग गोसावी तिथे राज्य करू लागले तेथेच तिने पूजावसर व्हायची आरोग्य व्हायची गोळा आहे विडा आहे अंतु देवते पूर्वे उत्तराभिमुख आसन होय तेथेची पौर्णे देवता आहे अर्जुनच ते ओटा आहे असं नाही आणि त्याचीच पौर्णे त्यावेळेला कोणी म्हणलं नसेल त्या सर्व आले असतील ना सगळे याचे लोक कोण आले नगरात त्याचा शहरांमध्ये मोकाट झाला कोणकोणाच्या
बंगल्यात कोण कुठे घुसते नसतं, कोणासोबत कोण चाललंय. खेड्यात मात्र तसं नसतं. आपल्या घरावर आपल्यापेक्षा शेजाऱ्यांची नजर आहे. कोण गेले, कोण आले, कोणता नातेवाईक आहे, तिथं सगळी पाहायला असं वेळ खेड्यात नजर असते. कामाचे असतात ना शेजारी, आणि शेजारी पाहिजे म्हणजे आता जे संसार उद्ध्वस्त राहिलेत ना, खूप घाण आहे काय ते. 2 BHK, 3 BHK, वाईट परिस्थिती. त्याच्या बिल्डिंग मध्ये काय व्हायला ते कुणालाच कळत नाही. त्यावेळेला बिल्डिंग तसं नाही. देवतेच्या जवळ जाऊन झोपणारे कोण आहे? राजाला निरोप गेला असेल ना, सेनापती असं, अंगरक्षक असतील, ते घोडे ती आहेत, सगळंच आहे ना, सेनाच आहे. लिहायचं तरी असं सगळ्या बाजूने विचार करायचा. अरे बाप, स्वामी आहे, स्वामींचे भाविक मंडळी आहे, कोण आहे ते, चोर आहे का डाकू आहे? राजाची चौकशी बारीक असते, गुप्त आहे, लगेच सांगतात. पण ती सगळी चौकशी जीवित असेल, राजाचा आपण सेवक म्हणून घेतला असेल, स्वामींना विनंती केली असली तरी राहा असं समजून जायचं. काही गोष्टी सगळं सांगत नसतात त्या विषयामध्ये. थोडक्यात आले स्वामी आणि 10 महिने मुक्कामाला. 8 दिवस तुम्ही राहिलं कोणाच्या घरात, तर शेवटे होती सगळी नगरात. गावाचं गावात ज्या घराचा विरोध असतो ते लोक सुद्धा त्या घराहून जातात, असं करून टाकतात ना. आणि झाली काय मग पोलीस चौकशीला आले ना, सगळं डिटेल घेतो का बोलत तिथं असतो. आता आपल्या गावात एक सत्य असते, कटेला असते, लोकांना असं असतं लगेच टेलिफोन लगेच, फोन बंद आहे, बंद बाहेर रस्त्यावर बसून काय फ्री स्टाईल आहे, अद्भुत स्टाईल आहे कटेला बाई. पूर्वजोर तर अशा प्रकारे येतात त्या राजाच्या राजमठात, भिल्लमठामध्ये त्याची पूर्वजोड काळाला आली आणि सर्व जे बांधकाम केलं असेल तसं नाही, ओठा बांधलेला किती भाग्यवान आहे. त्याचा विश्वाचा पती परमेश्वर 1 वर्ष तिथे झोपणार. त्या बांधणाऱ्यांना प्रेमदान होईल की नाही? भिक्षुदयाचे व श्रीदयाचे त्याची थोडी सांगू शकत नाही देवता, आपण कसं विनर. स्वामी ज्याच्या मठात राहतील त्याची थोडी किती मोठी असते. या श्रद्धेने आणि भावनेने जगावं असं वाटतं. ज्ञान 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 वाटायले मला आता. ते साधा वेळा भाव, श्रद्धा, आवडी त्यांना ईश्वरच प्राप्त होतो. लय ज्ञान झाला आता संपत नाही की नाही. ज्ञानी झाले सगळे, तुम्हाला ज्ञान इकडे सगळे ज्ञानाची स्पर्धा झाली, महिला गावातील ज्ञानाची स्पर्धा झाली. ज्ञान आता हा सांगण्यापुरता विषय आहे. ज्ञान जाणे इथं जाणता नव्हे, आपण तर सगळे अस्थिपरी चिन्हात जाते ना, अस्थिपरीला चिन्ह असं नाही झालं पाहिजे. तपासले काही नाही, आणि मग शेपडे नवीन कसायचे पक्ष स्नेही म्हणेल मग शेपणे नवीन कोण सन्मान होईल तर काय अस्थिपरी. असं सगळं पाठ पाहिजे, तुम्हाला आठवलं पाहिजे. आता सर्वज्ञ त्या मठात महिन्यात सांगतात की तिथे त्या सोट्यावरती पोळ व्हायचा आणि दररोज सर्वज्ञ विहरणादिगी करायचं. कधी कधी गावा उत्तरेत तापेश्वर पूर्वाधीन
तेच विहरण होय. कधी कधी सिद्धनाथाच्या मंदिराकडे शोभाबिंदू तेच विहरण होय. कधी कधी अग्नेय कोणी चतुर्मुख तेच विहरण होय. कदाचित अन्यत्रही स्थाने सर्वज्ञ विहरणाला जातात. हे जे करावं त्या सिन्नरच्या आजूबाजूला भरपूर स्थान आहे. याच्यामध्ये कशाचा उल्लेख नाही सांगू, कोणाचा उल्लेख नाही. पद्मेश्वरा सुद्धा काय ते पद्मेश्वर दोन इकाईची दोन उल्लेख मोठं मंदिर आहे तिथे नाही का नाही, हा इथे उल्लेख मिळाला. अन्यत्रही स्थानी जर काही आलं तिथं ठिकाणी मी दिली तिथं जाऊन सर्वज्ञांची कथा सांगितली. गोंड्या आणि पद्म्या दोन गरज आहे आंघोळीलाच पाणी काढलं ते आईला बाई म्हणते काळे तुला काय पद्मेश्वर मानलाय. आईच्या एका शब्दामुळे कुठे गेलं पुण्या देशाने गेलते तिथे ठिकाणा इतिहास आहे. तर हे स्थान पण तिथे मिळालं आणि अशा प्रकारे आता सर्वज्ञांच्या भेटीला सिंगणाचा काळा महादेवराय तो वेरळून गेलेला परत त्याच्या डोक्यात बसलेलं खायचं मला देवाला भेटायचं. आणि तो महादेवराय आता मुंबईला गेला असेल पुण्याच्या माहिती त्याची लीळा आता नाही भक्तांचा. राजा प्रेषित स्वयं नाम गोपन अशी लीळेची आधी महादेवराव एळापुराहून पैशाची महिंबा ठाण्या कटक्या गेला होता व्यापारासाठी काही राजकारण अस्वलगाठी. एळापूरला स्वामी भेटले नाहीत. ते दौरा कुठं काढला वैतागून मुंबईला गेलं. महिंबा नाव आता मुंबई झाली. मुंबई शब्दासाठी बॉम्बे नाही, मुंबई बी नाही, मुंबई लिहावं लागतं. आणि ते इंग्लिश मध्ये चालत नाही मुंबई, मराठीत लिहावं लागतं. असं कायदे बोलतात. त्यावेळेला महिंबा माहीम आहे बघा मुंबईला माहीम. ठाणेया ठाणे आणि ठाणेया पोलीस स्टेशन मुख्य कार्यालय. तो येता सप्तशृंगावरून श्रीनगरात आला. तो परत चाललाय सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं त्या राजाने. तिथून नगराला आला. आता हा गेला असं स्वामीनाथ पाहायला चाललाय. मुंबईचं काम झालं म्हणजे ते पुरुष गेले कुठं असतील, त्यांना काय आवडतं, डोंगर किंवा शिल्प आवडतं. वेरूळला काय आहे, शिल्प आहे ना, ते जागतिक शिल्प आहे, कलाकृती आहे आणि सगळे चित्र असे विचित्रच आहे तिथे आहे ना. लेखाचा देव नगायचा सगळे आकारलेलं आहे. कामसूत्र आहे तिला सगळं. कामसूत्राच्या मध्ये परमेश्वर असतो. तुझ्या करणारे तुम्ही ज्या त्याचा अर्थ वेगळा काढतात लोक, तो वेगळा होतो. कामसूत्र आहे त्याच्यावरती भाष्य करणारे खूप आहे. भरपूर हरित आहे ना. आणि कोण तुम्ही प्रेम कहाणी मेघदूत है ना, त्या कालिदास ढगाला पाहून लवले ठरले ते अभ्यासाला लागतं. भारतातले सगळे मंदिर कामसूत्र आहेत.
असं कुठे जातो, एवढे एवढे जगप्रसिद्ध मंदिर आहे भारत देशात. बाहेर काय आणि आतमध्ये ते आहे जे प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला तिथे सगळं सांगतात. हे ज्ञान पाहिजे, नवीन आणि भटकतो. मंदिराच्या बाहेर काय असावं, त्यावेळेचे संत मंडळी इतके लेवलची आहेत. बाहेरून मध्ये प्रवेश करताना तुम्हाला जग पाहून प्रवेश करा, गोंधळून नका. देवाजवळ बसून तुम्ही जिथे काम सुचवायचा विचार बाहेरच पाहून घ्या, पाहून घ्या. चोरायला लावला असेल जगात भारतात सर्वात एक मोठं मंदिर, तिथे 1,00,000 चित्र त्या मंदिरावर कोरलेले वेगवेगळे काम चित्र. ते म्हणजे पाहायला 8 दिवस लागतो मंदिर. व टोपी गळून पडते वळून जायचं. कोणतं लेणं आहे ते? हुजराव काय काय आहे तुम्हाला बाहेर जगत नाही माहिती ना. गजराव का हुजराव पाहून घ्यायचा सुंदरच नाही, त्यातलं काही भाग ते वेगळे नाही. चला तुम्हाला जास्त नाही. आता हा जो राजमठ आहे, भिल्ल मठ आहे, ते आठवतं जेव्हा सोंगालेली चित्र. आता राजाला माहित आहे की जे कोणी महापुरुष आहेत चांगले ते अशा ठिकाणी घेतली, म्हणून त्याने तिकडून दौरा काढलाय सप्तशृंगीला. गुंफेमध्ये ते भेटणार नाही का, त्या गुंफा पाहिल्या भेट झाली नाही. नाशिकला आला, त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं तपासणी केली नाही, इथं पण नाही. मग कोणी तर सांगितलं असं ना, अरे सिंगणाचा राजा तिथे मंदिर आहेत ना मोठे मोठे. नाशिक जिल्ह्यात एवढंच मोठं मंदिर आहे ते पद्मेश्वर, हे का बंबेश्वर, भिल्ल मठाचा किती मोठा वाडा आहे तो, खूप मोठा. सगळं गेलं अतिक्रमण, 2-4 एकर परिसर आहे. आपण कोणी त्याला लक्ष नाही दिलं, ताब्यात घेतलं नाही. 4-5-6 एकर मध्ये वाढायचं. कंपाऊंडच्या भिंती किती मोठ्या आहेत त्या. भिंतीवर सगळ्यांनी आक्रमण केले, आपण फक्त एक स्थानक येऊन बसलो, आहे की नाही. ते सुंदर डॉक्युमेंटला जागा होती ना, तर त्या ठिकाणी करायचं आपण संग्रहालय सर्व निवासस्थान झोपायची व्यवस्था नाही तिथे, आहे की नाही. मुक्कामाचे नाही, राहण्याचे नाही. पैसे देऊन लोक राहिले असते ना, बघून किती राहतात तिथे, हजारो लोकांच्या करण्या. तिथे समाजकार्य पण आपलं समाज करतोच ना, आहे की नाही. तो पूर्ण चंद्र समाजाने आपल्याला सर्वजणांचं मनोधन आहे. तिथं गेला ठेवल्याच्या अंगात घेत ना, प्रचंड उद्देश झाले. लाखो लोक उद्देश झाले आहे. कारण नाही ते देव करायचा वा वा उपाय म्हणजे बरं आहे. साधा भाव त्यांना देव पावेल असं वाटायला लागले. आता सुंदर भाग आहे तो, डोंगर आहेत बाजूला, खूप चांगला आहे साधण्यासाठी. आणि लोक दयाळू आहेत, मनोवृत्तीचे, साधा आले बाबा सगळं देणार. दान धर्म करणारा तो देश, त्यानंतर मनोधर्म आहे. म्हणून सांगालो तुम्हाला, आता राजाचा मनोधर्म आहे कुठं स्वामींना तर माहित पडलेलं आहे की राजा येणार, कोणतरी येणार. मग तो येता श्रीनगराशी आला. हे नगर बरवे तर एक गोसावी असती का पाणी. मग ते सांगितलेला विचार तिथे नाहीये, पण तो शब्द इथे येतो. माझा म्हणतो हे नगर बरवे तर एक ते गोसावी, ते माझ्या वेरूळला आलेले
1 वर्ष राहिली, तिथे 1 वर्ष राहिले, 10 महिने इथं पण राजा हुशार दिसतोय ना, नक्की इथं असते आले. मग बाजारात चौकशी केली तिने मार्केटला, जे वेळापूर्वी पुरुष होते येथे येत असतील म्हणून पाहला डांग्या ते पाहत. पाहला डांग्या समजलं त्यांना. पाहला डांग्या कोण आहे? मुख्य सरसेनापती. तरी समान त्याच्या हातात आहे, घर खातं त्याच्या हातात, सगळे डी सगळे फोर्स त्याच्या ताब्यात. आणि हा स्वामींचा आवडता शिष्य आहे की पाहला डांगी, चांगल्या संस्काराचा आहे. आणि कोण होते सरसेनापती? शिवाजीराजांचे सर मल्हारराव होळकर पलटणचे असं. आणि तुम्हाला पाठ पाहिजे इतिहासाला गेलं की इतिहासाला जायचा, सगळं पाठांतर आपल्या थोडं थोडं लक्षात ठेवा. भोगवाडीचं स्थान तिथे सांगितले, रंगशिळा आहे की असं. तर ते बंद करू का? नाही झाला का? सांगायचं तर पाला डांगी आलेला आहे आता. आणि पाला डांगिया गाय पहारे पहा ते गोसावी येतच असते, शोधून ये मग मी जाईन. राजा बसला असतो चढ मांडून तिथे, त्याला एकच द्यायला की ते कोण आहे फक्त पाहायचंय. आता मी महादेवराय किती भेट आहे, पण भेट तर होत नाही, पण भेटीसारखं जमत लागणार. किती भेट आहे नंतर सांगा. भेट पहिल्यांदा भेटले, आता न भेटता भेट आहे. पाला डांग्याला पाठवलं, तो अवघी देवळे पाहून दिल्ल मठाच्या खूप देवळ आहे. आता ह्यातले 50% तर त्या काढून दिले, धाडे आल्या ना मुसलमान मंदिर उद्ध्वस्त झाले, खूप मंदिर आहे. मग दिल्ल मठाशी आला, तो विचार करतो येत काही असते, हा तर धाकोटा मठ, एवढ्या छोट्या मठात नाही राहणार, वेरूळ सारख्या मोठ्या लेणार नाही त्या लहान कशाला राहतील. म्हणून आपण बाहेरील दार बंठा उंबर वठा राहिला, छोटा काय आला उपकार झाला. म्हणजे बुद्धी बुद्धिग्रस्त बुद्धी कधी फिरल सांगताच येत नाही. व्यक्ती आलेला लाभ कधी सोडल सांगता येत नाही ना. यायचं ना मला ना, पण लगेच विकल मनामध्ये नवकर विक्री पायी पाहो झालेला इथं इच्छुक पाहा डांगे चाल असत तर त्याला चालू केला पाहिजे ना. तो आलंच नाही, ते आणलं देवाने, पण ते गेलं परत रिटर्न. आपल्यातून लय रिटर्न पळवलं आहे का नाही, गेलेले आलेले गेलेले लय गेले. तर अशा प्रकारे आता पायीच जन पाहो झालेला. आणि अशा प्रकारे तिकडे मठामध्ये दुपारचा पूजाअवसर होत आहे. आरवणा झालेली आहे, 22 गावांत दीक्षा गेलेली आहे. स्वामींना इकडे उपहोड करून चोरटी गाडीचा वर्ण करून गोसावी गुजर वेश घेतलेला आहे. सर्वज्ञाचा ही लीळा स्मरणीय आहे. चोरटी गाडी कोणी दिलेली आहे की त्याचे गुजर वेश कसा असेल, गुजर सगळं गुजरांचं परिधान केलेलं आहे. धोतर असेल, बंडी असेल, पागोट असेल, भाषा कशी कसं बदलून जातात परमेश्वर पटकन होईल व्यक्ती बदलला, सामान्य वेशच चेंज करून टाकला आणि
पटीशाळेवरी मदळ शेती खांबाड त्रिभंगी छान मांडवून मदळसा धरुणी चरणचारी उभे राहिले. मदळसेचं मूर्ती आहे कोरलेली. मदळसांची बाई धरून उभं राहिले असं नाही बघा. असं अजून नवीन चरित्र वाचणार दुसरा अर्थ काढता येतो. त्या खांबाड मदळसेची मूर्ती कोरलेली होती खांबाला. म्हणून ते सांगतात महेंद्र असा उल्लेख करतात की पटीशाळेवर मदळसेची मूर्तीला स्पर्श करून त्रिभंगी ठाण मांडून मदळसा धरून चरणचारी उभे राहिले. त्रिभंगी कुठं कुठं उभं राहिले सांग सगळ्या गाठ राहायचा स्मरण करायचं. त्रिभंगी माझे साक्षात कृष्ण आठवत होते स्वामी उभं राहिले. कुठं तुम्हाला मनाने पटकन ध्यानात स्मरणात चिंतनात जावं. कसे उभा राहिले तिथे शेवटी जाडी गरज देवतेचे भाग्य असं मदत तिला घडून उभा राहील ना त्या किती भाग्य आहे त्या मूर्ती त्यामध्ये असलेला देवतेचा अधिष्ठान असेल ना तिथे काहीतरी. कुठली प्रतिमा आकार आला की सामर्थ्य येते असं हात जोडलं की सामर्थ्य. आता सर्वज्ञ अशा वेशामध्ये उभे आहेत. स्वामींना माहित आहे आता पायीच जन करूया त्याने पुशीले हे महात्म्य असते की सर्वज्ञ म्हणाले महात्म्य महात्म्य ह्या तो काही नसती हा हूं ह्या छो सर्वज्ञ विदर्भातील तो पुन्हा विचारतो श्री चांगदेवराव गोसावी येत असतील. परफेक्ट नाव सांगितले आणि ज्याला शोधायला आम्ही तोच समोर उभा आहे. आणि गोसावी कठीण उत्तरे बोलले. सर्वज्ञ म्हणाले सु चांगदेवराव होते मा नथी चांगदेवराव ना नथी ना बांगदेवराव ना नथी मा या कोई नथी काय नथी. सर्वज्ञांना भाषा आलं तिथे जुळे भाषेत सर्वज्ञ बोलू लागले. काही म्हणतात ना चांगदेवराव जाणो ना बांगदेवराव जाणो दोषी बाई तिथे एक बाई राहते ना आणि ती मी पाहिजे. एक बाई आहे त्यांच्यासोबत म्हणजे कोण दोषी बाई भराडी बाईचा भराडा राहते स्वामी कशी ओळख देतात आपल्या बाईचा दोषी बाई एकीचे म्हणाले ते होती ती भिक्षा मागवून गाव द्यायचं. भिक्षा मागायला घेऊन आले खाऊ झांजून गुजर ह्या तुला सेवक मिळून आहे. झांजून गुजर सर्वज्ञानी आपला तर नाही परिचय दिला स्वरूपाचा. आणि मग ते तुम्ही सगळं ऐकलं म्हणजे अरे वेळोवेळा भेटले ते अनुवार मग आधी बोलायचे हे गुजर आहे जर ते जे सैनिक होते ते सैनिक सगळे गेले परत. त्याने उपहत अप्रशस्त देखून पाला डांग्याकडे त्याला काय समाधान असं नाही शब्द आहे. हा शब्द माणसाला जोडतात शब्द माणसाला सोडतात शब्द माणसाला पळून लावतात. शब्दाला काय कसं आहे का तिकडे संसार उद्ध्वस्त होतो इकडे परमार्थ उद्ध्वस्त होतो शब्दाने म्हणजे आपल्या नाही मग तसं बारीक बारीक गोष्टी का सांगत असतील तुम्हाला. जर पालाडांगी आला असता तर तोही आणून पडला राजा आला असता तोही आणून पडला
ते गोटोबा तिकडे राहिले असते महाराजा जायला. म्हणजे असे सामान्य नाही, खूप विचार म्हणतात. मग भाषेने माणसं तोडल्या जातात, सर्वजण हे सांगितलं. तिकडलीच भाषा त्याला पुढं काय सांगता नाही, मग तो अप्रशस्ताने उपहत झाला की शब्द ऐकून तो तेव्हा अरे ते चांगले कुठले हा काय घुम घुम खेळतो म्हणतो कोण दिसतो या बाजूला म्हणजे न माणूस न पुरुष बोलतो बाईच्या हा नाही आहे तो, ते ऐकलं कोणी पाल्या डांग्याला उपभूत आणि अप्रशस्त वाटत. ही प्रशस्ती आणि अप्रशस्ती आपल्या शब्दाने होत. माणूस आनंदाने राहायला एखाद्याने अप्रशस्त शब्दांचा वापर करायचा कसं होतं, तर स्थितीच असतात. मिठाचा खडा टाकला की कसं होतं, एकदम दुधाचं दही होतं. दही पण नाही, नाचत होतो नाही, दहीचं दह्याचं लोणीचं ताक नाचलेला जातो सुद्धा होत नाही, ते परत जातो हे की नाही, गिळ परत पाला डांग्या नाचला मिठाचा खडा पडला समजा. त्याला भाषा नॉलेज असं असतं तरी चांगले माणसं चांगलेच काढतात. पण चांगले भासूबाई म्हणजे काय बघाली बाई मिळाली, ती बाई ती सगळ्या तिथं देवला. अरे बाईचा तर नाहीये, स्वामीने परिचय दिला, स्वामी खोटही बोलले नाही. भांगू बाई भिक्षा मांगन गाव में गए थे, यहाँ कोई उसका सेवक नक्की भांगू नाही कर स्वामी शब्दाने प्रशिष्ट आणि शब्दाने उपहतता अंतःकरणाचा विषय. अंतःकरण उपहत असे कुठे शब्द आहे, शब्दाने शब्द नॉलेज पूर्ण काय, मग तुम्हाला उपहायचं नाही तर कधी अप्रशस्त जिंदगीत राहायचंच नाही. काय होणार आहे, काय होत काय होत नसतं. तुम्ही अप्रसन्न अस्वस्थ झाला, तुमचं दुःख राहील, काय तुमच्या अटॅक केला, तुम्ही काळ गेला त्या शब्दाने त्या शब्दाचा अर्थ अजून करणं. हा ठीक आहे, असं आहे ठीक आहे, ओके. मग काय म्हणणं आहे, लाज पडावी लागते, लाज आहे ना, ईश्वर प्राप्त करायची तू लाज नाही खावं लागते. हा मग काय म्हणणं आहे तुझं, बोल. आणि असं मिळवतात. बर हे गुरु नालाय का, बर काय म्हणणं आहे, म्हणणं काय नालायचं नालाय पुढं काय, मला ह्यांच्यासोबत संस्कार करायचा. मग काय काम खोट्या किती दिवस खोटणार आहे का, कामावर किती दिवस राहतो, कोण कोणाला कामावर लागलं चरित्रामध्ये. जाधव महाराज तिकडे घेऊन दिला काहीतरी सांगायचं वाईट वाईट बाळाला कशाला सांगितलं, कशाला राहते महाराजा सांगितलं जायचं बाई हलकत आहे पैशाबद्दल सांगितलं जातं कारभारी नाही आले बाईचा तुझं काय तिकडे स्वामींना इथंच प्रकरण झालेलं होतं. तुम्हाला माझं दान पण करायचं, त्यानंतर बाईचा समजुती तुम्ही घेतला असता तेच तिथे अनुसरलं असतं, हे दुःख मस्त आलं तुमच्या आहे ना. तरी पाकिस्तानामध्ये उल्लेख आहे त्याचे पक्ष येतात. प्रथम द्यायची सिंगरा आला ना द्यायचं देतलात ना मला, तर म्हणलं होतं हा
त्यातून साई म्हणाले व्यक्तीचे बाण आणि काय बस आहे ना निरोपण तिथे येईल पुढे हळूहळू आता. तर अशा प्रकारे आता सर्वज्ञानी आत्मज्ञानासाठी आत्मज्ञान झालंच पाहिजे जीवनात. आत्मज्ञान झाल्यावर असं विपरीत ज्ञान काय तुमच्या फरक पडला निर्लज्ज आहे बर मग बर आहे माझा संबंध आहे काय म्हणणं आहे हा पुढे बोल आता निर्लज्ज व्हावं लागतं निर्लज्ज माणसाचं असं हा माझं प्रेम आहे हो आहे संबंध हो आहे मी हलकट आहे तर पुढं काय असं निर्लज्ज झालं पुढचं म्हणून काय बोलतो तू तर माझी लागत नाही अरे जाईल केस हा बर काय हो मी तर ठीक आहे बर पुढं पुढं काय स्ट्रॉंग भूमिकेत उभं राहिल्यावर काय होत नाही आणि आमचं जीवन असं घडत गेलं असा विविध प्रसंगातून आळंत पाळंत हळूहळू चालत नाही मला असं बोलले मग मला तसं धर्माचे तुझा धर्माचे समोर ठेवून सगळं वचन आहे ते समोर धर्मम मात्र समोर ठेवून धर्माचा व्यक्तीच्या माणसाचं डोळ्यात पाणी आणणारा धर्म तुम्हाला ते विरोध करणारे करत होते आणि विरोध काय नसतं 2-3 गोष्टीच नसतं बाईला बोलणं एक चोरी केली 2 कोणासोबत बोललं उगतच असतं बोलणारच आहे ना माणूस लगेच सुरू दुःख अस्वस्थ अप्रशस्ती मग निघाले पिशवी घेऊन दुसरा काय पर्याय मन अप्रशस्त राहिल्यावर पाळा डांग्या लगेच पाळा डांग्या बिचाराने घेऊन गेला आणि गेले आता इथे सांग दंडवत